पिछले 3 महीनों से बांग्लादेश सीमा बंद होने से भारत से प्याज का निर्यात पूरी तरह से ठप पड़ा है। इसका सीधा असर महाराष्ट्र समेत देश भर के प्याज उत्पादक किसानों और व्यापारियों पर पड़ रहा है। प्याज की कीमतों में भारी गिरावट देखी जा रही है, जिससे किसान आर्थिक संकट में है। महाराष्ट्र से हर साल बड़ी मात्रा में प्याज बांग्लादेश को निर्यात किया जाता है, लेकिन बीते 3 महीनों से सीमा बंद होने के कारण हजारों टन प्याज गोदामों में सड़ने की कगार पर है। किसानों का कहना है कि निर्यात रुकने से मंडियों में प्याज के भाव लगातार गिर रहे हैं। कई व्यापारियों ने सरकार से गुहार लगाई है कि बांग्लादेश सरकार से बातचीत कर सीमा को फिर से खोला जाए, ताकि किसानों को उनकी उपज का वाजिब दाम मिल सके। फिलहाल किसानों और व्यापारियों की निगाहें केंद्र सरकार पर टिकी है कि कब सीमा खुलती है और प्याज के अच्छे दाम फिर से मिलना शुरू होते हैं। गेल्या आठवड्यापासून कांद्याचे बाजारभाव गडगडण्यास सुरुवात झाली आहे। मागील बरेच वर्षांचा अनुभव पाहू जाता जून जुलैच्या ऑगस्टच्या नंतर बाजार हे नेहमीच चढे असायचे, परंतु असं काय कारण घडलं की आज बाजार 400 ते 500 रुपयांनी एका आठवड्यात कोसळले। याचा कारणाचा शोध घेतला असता बांगलादेश बॉर्डर बंद झाल्यामुळे कांद्याचे बाजार गडगडले असं व्यापाऱ्यांकडून, वर्तमानपत्रातून किंवा न्यूज चॅनलकडून समजले। आणि काय कारण असेल हे केंद्र सरकार आणि वाणिज्य मंत्रालय यांना माहिती आहे, परंतु आम्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। यासाठी सरकारने ताबडतोबीने बांगलादेश बॉर्डर आणि इतर देशांची निर्यात चालू करून कोसळलेल्या बाजारभावाबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। मागच्या 1-2 वर्षात सरकारचं जे धोरण आहे धरपकडचं, मध्येच एक्सपोर्ट बंद करतात आणि चालू करतात। तर एक्सपोर्ट बंदमुळे आपली जी मार्केटची पकड आहे, बांगलादेश असो, सौदी अरेबिया असो किंवा गल्फ कंट्री असो, तर यामध्ये आपले जे तिथले गिराईक आहे त्यांची खूप कुचंबना होते। तर हे धरपकड सोडचं जे सरकारचं धोरण आहे हे सरकारने बदलावं व कंटिन्यू एक्सपोर्ट ओपन ठेवायचं। त्यामुळे त्यांची पण गडबड होत नाही। आणि बांगलादेशमध्ये असं आहे का ते कम्प्लिटली आपल्या कांद्यावर निर्भर होते, पण आपल्या एक्सपोर्ट बंद केल्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करावं लागलं। ॲक्च्युली आपल्या इथला कांदा जो आहे तो बांगलादेशला सुटेबल पण आहे, आपल्या इथून कॉस्टिंग पण त्यांना कमी लागते, पण ते बंद केल्यामुळे त्यांना तो कांदा त्यांच्या इथं पिकवायची गरज पडली आता। तर या इथून पुढे सरकारने एक्सपोर्ट बंद न करता नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या भूमिका घ्याव्यात, त्या जेणेकरून आपला बांगलादेशमध्ये कांदा कंटिन्यू जात राहील व शेतकऱ्यांना इथं योग्य भाव मिळत राहील आणि कुठे अडचण येणार नाही।